हेटवणेचे पाणी अडले कुठे? बैठकीत प्रशासनाची कोंडी. पेण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत पेण खारेपाटातील भीषण पाणी टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा टोकदारपणे पुढे आला. माननीय आमदार रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको तसेच हेटवणे प्रकल्पाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, हरिओम शेठ, वैकुंठ शेठ पाटील, पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी टंचाईग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आपल्या भावना थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. विशेषतः कांदळे आदिवासी वाडीतून आलेल्या महिलांनी 15-15 दिवसांनी पाणी मिळते अशा वेदनादायक वस्तुस्थिती मांडताच संपूर्ण सभागृहात एकाच प्रकारची अस्वस्थता पसरली. ग्रामीण भागात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव या बैठकीत प्रकर्षाने समोर आले, ज्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले. यावेळी तात्काळ उपाययोजनांबाबतही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. गजानन महाराज मंदिर परिसरातील हेटवणे कार्यालयाच्या जागेत बूस्टर पंप बसवून सिडकोकडील पाणी वाढीव दाबाने खारेपाट भागात पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तरणखोप येथील सिडको टॅप 200 मिलीमीटर वरून 300 मिलीमीटर करण्यास लवकरच मान्यता देईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय सिडकोच्या वॉशआउटमधूनही पाणी देण्याचे पर्याय तपासले जाणार असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शहापाडा वाढीव उद्योग योजनेतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून हेटवणे धरणाचे पाणी थेट शहापाडा धरणात सोडण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले. या सर्व घोषणांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी नागरिकांमध्ये आश्वासनांपेक्षा कृती महत्त्वाची अशी ठाम भावना व्यक्त होताना दिसली. दरम्यान मसद, शिर्कीचाळ, भाल, तामसी बंदर, रुरे भाग, काळेश्री, कणे आदी गावातील तसेच दुर्गम भागातील नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर सविस्तर मांडणी करताना अनेक गंभीर बाबी उघड केल्या. पाणीपुरवठ्याच्या वेळा कमी करण्यात आल्यामुळे वाशीसारख्या गावातील बाहेरील घरांबाहेर पाणी पोहोचत नसल्याचे वास्तव मांडण्यात आले. अनेक ठिकाणी जलवाहिनीतील त्रुटी, अनियमित वितरण आणि नियोजनाचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे स्पष्ट झाले. हरिश्चंद्र पाटील, मुरलीधर भोईर, संदेश ठाकूर, गणेश पाटील आदी स्थानिक प्रतिनिधींनी प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत नागरिकांच्या समस्या अधोरेखित केल्या. यावेळी नंदाताई म्हात्रे, अजित पाटील, काशीनाथ पाटील, विकास म्हात्रे, किशोर म्हात्रे, अभिमन्यू म्हात्रे, किशोर म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झेमसे इत्यादी तसेच अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. प्रांत अधिकारी, तहसीलदार, BDO तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहून परिस्थिती तथा पाणी समजून घेत होते. मात्र नागरिकांच्या अपेक्षा आता स्पष्ट आहेत. पाणीपुरवठा हा हक्क आहे, उपकार नाही. या बैठकीने खारेपाटातील पाणी प्रश्नाची तीव्रता पुन्हा एकदा अधोरेखित केली असून येणारे काही दिवस प्रशासनासाठी खरी कसोटी ठरणार आहेत. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड.